जोहार माय बाप जोहार, होता गावकीचा जोहार जोहार, आणि साऱ्या गावाचे चाकर होते मग महार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि कुठलंही आंदोलन न करता, कसलाही लढा मोर्चा न देता आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे दलितांना, बायकांना सुद्धा देशाचं सरकार निवडून देण्याचा अधिकार दिला। पाथरीमध्ये बटन दाबलं, इथं टॉय केलं पाथरीमध्ये, तर दिल्लीचं सरकार बदलतंय। ही ताकद तुमच्या आमच्या बोटामध्ये, तुमच्या आमच्या हातामध्ये जर कोणी दिली तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। होती भेटाई जन्माची, भेटाई म्हणजे परेशानी, अपमान, तुझा भाव। होती भेटाई जन्माची, कुणी माणूस मानायचं ना। आज बायका घरापासून देशापर्यंतचा राज्यकारभार चालवू शकतात, दुसऱ्या कोणाचे उपकार नाहीत। लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत की देशाच्या राष्ट्रपतीपदी या देशाच्या आदिवासी समाजातली एक महिला जाऊन राष्ट्रपती पद भूषवू शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत। होती भेटाई जन्माची, कुणी माणूस मानायचं नाय। होता भीमराव, होता भीमराव, होता भीमराव भलोनीमान, होता भीमराव भलोनीमान। मन बुद्धि बुढ़िया
प्रबोधन. लोकशाहीची ताकद अशी आहे की ज्या जातीनं धर्मानं जाती व्यवस्थेनं तुम्हाला पिढ्यानपिढ्या वागवलं त्या गरिबांसमोर वंचितांसमोर निदान मत मागण्यासाठी का होईना पण मोठे मोठे लोक 5 वर्षात एकदा का होईना तुमच्या झोपड्यांमध्ये गल्ल्यांमध्ये गटारासमोर येऊन एवढ्या कपड्यापर्यंत असं वाकून तुम्हाला नमस्कार करतात. माता माऊल्यांनो ध्यान असू द्या म्हणतात, लक्ष असू द्या म्हणतात, आम्हालाच मत द्या म्हणतात. हात जोडून मत मागावं वाटतं लागतं. ही लोकशाहीची ताकद आहे, लक्षात घ्या. ही ताकद आमच्या लक्षातच नाही आलेली. आम्हाला बाबासाहेबांनी काय दिलंय हे आमच्या लक्षात नाही आलेलं. कुणी धोका भालावाली मनभटी गुडघ्यात खाली भीमाला मायेच्या ममतेनं घेतला भाप खाली दिली फेकून भिकाची झोप दिली फेकून भिकाची झोप तुला काय केलं भिकाची झोप त्याला काय केलं आमच्या बायका म्हणतात आता वाघिणीचं दूध कुठून आणायचं. कधी का दूध घेऊन यायचे लोक ते माहित होते. कधी का दूध घेऊन यायचे का तुमच्याकडे लोक. कधी का दूध डॉक्टर प्रणिता भगवान पाथरीकर यांच्याकडून धर्मदान आलेले 5000 रुपये त्यांनी नव्यान महाजनशाला दिलेले. खूप खूप धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. की वाघिणीचं दूध काय भानगड म्हणणार. आमच्याकडे तर कधी का दूध येत होतं. आता वाघिणीचं दूध कुठून आणावं. वाघिणीचं दूध म्हणजे बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलंय. जो कोणी शिक्षण घेईल वाघिणीचं दूध प्राशन करे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब म्हणतात शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की ते दूध पिल्यानंतर कोणी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुलामाला गुलामीची जाणीव करून देणं म्हणजे वाघिणीचं दूध पिणं. शिक्षण घ्या बाबासाहेब म्हणतात. शिक्षण घ्या, संघर्ष करा, संघटित व्हा. आता काय झालंय मित्रांनो, आमच्यातले काही लोक वाघिणीचं दूध पिले, बरोबर आहे. जे वाघिणीचं दूध पिले ते अधिकारी झाले, ते साहेब झाले. जे वाघिणीचं दूध पिले साहेब त्यांनी मस्तपैकी आपला विकास केला, प्रगती केली. आणि जे वाघिणीचं दूध नाही पिले त्यांचं काय झाले, ते दुसरंच काहीतरी प्यायला. ज्यांना वाघिणीचं दूध नाही प्यायचं. आता बघा, ज्या लोकांनी आमच्या प्रगती केलेली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांच्यासाठी आमचा सन्मानाचा मुजराच आहे. त्यांना काय अडचण नाही, त्यांना कळलंय, त्यांना महत्व कळालंय शिक्षणाचं. पण ज्यांना नाही कळलं, ज्यांच्या अजूनही डोळे उघडत
जे अजून पण कुंभकर्णाच्या झोपेतनं बाहेरच येत नाही त्यांच्यासाठी आहे हे. माझ्या भावानं ऐकून घ्या थोडस, बहीण म्हणून ऐकून घ्या. काय झालंय, माझ्या मावशीने एक गाणं आठवायला लागले मला, आणि ते गाणं असं आहे, जे वाघिणीचं दूध नाही पिले ते काय पिले माहित आहे? वाटवर झोपडीनं वाकडीनं तिकडीनं दारू वाल्याची, वाटवर झोपडीनं वाकडीनं तिकडीनं दारू वाल्याची, दारू वाल्याची, माझं भलो दारू वाल्याची, माझं भलो दारू वाल्याची. महाराष्ट्रभर फिरतो आम्ही, महाराष्ट्रभर बघा 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 वास. फोटो काढायला आल्यानंतर आपण चक्कर येऊन पडू का काय, अशी परिस्थिती. सुरा वेरय मज्ज पमाद खाना वेरमणी सिद्धा पदम समाधी. तेवढं बाजूला ठेवा म्हणतात ते पाठवं. एक शील तेवढं सांगू नका, पाठवण शील काय सांगू नका म्हणतात. वाटवर झोपडी ये माझे भयो दारू वाल्याची, माझे भयो दारू वाल्याची, माझे भयो दारू वाल्याची. बाटली लाज नाही बाटली, हातात बाटली लाज नाही बाटली. लाजच वाटण्यासारखी गोष्ट आहे. हातात जर पुस्तक असेल तर स्वाभिमान वाटायला पाहिजे. हातात जर तुमच्या ऑफिसचे तुमचा बॅग असेल तर स्वाभिमान वाटायला, हातात लॅपटॉप असेल तर स्वाभिमान वाटायला पाहिजे. दारूची बाटली हातात असेल तर लाजच वाटायला पाहिजे. हातात बाटली लाज नाही बाटली, हातात बाटली लाज नाही बाटली, दारू प्यायची. महामानव सांगून ते मेले, महामानव केले म्हणून, पण आम्हाला काय सुधरण झाले. पंचशिलात सांगितलं, केवढा मोठा विषय. पंचशिलात सांगितलं सुरा मेरे मज्ज, काय मज्जतीचा आम्हाला काय सांगू नका. हो शाही, अहो मी आता फेसबुकवर ह्याच्यावर गेल बघतो ना, कुत्र्यासनी सुद्धा दारू पाजतात आणि मी करते. आणि ते कसं उंदराला पाजते, म्हणजे आपण पिऊन भागत नाही, कुत्र्याला मी पाजते. गाडी शर्यती, उंदराला बैलाला शर्यती पाजायची, म्हणजे ते काय आहे की आपली बिरादरी वाढवायचं. माझे भयो दारू वाल्याची, माझे भयो दारू वाल्याची, माझे भयो दारू वाल्याची. साऱ्या महिन्याची कमाई घेतली. आधीच रोजगाराची परेशानी इकडं आहे का नाही परेशानी. वाळू वडू का शेतात जाऊ का काय करू, सगळी परेशानी. आणि त्याच्यात साऱ्या महिन्याची कमाई गेली. कशात चमत्कार येत नाही बरं. दारू गुटक्यात, दारू गुटक्यात. आणि एक लय मोठा विषय ते एक खेळ आहे, त्याच्यासाठी प्रचंड ज्ञानी असावं लागतं, गणित तज्ञ असावं लागतं. त्यासाठी सकाळी उठलं की कल्याण ओपन आला, पंजाब ओपन, पंजाब ओपन, तिररी क्लोज, कल्याणला जोड, कल्याणला जोड. तज्ञ असायला लागते त्याच्यासाठी. हो शाही, मी जेव्हा लहान होतो माझा बाप आकडा खेळायचा बर, आणि आम्हाला अंकलिपी होती, अंकलिपी पेचे पाडे आम्ही ते वाचायचो अंकलिपीमध्ये. आणि माझ्या बापाकडे एवढा मोठा कागद होता, असा घडी घालून ठेवला एवढा, आणि त्यामध्ये पण अंक होते. मला वाटायचं ह्यांचं कुठलं पाड आहे, ह्यो कुठला अभ्यास चालू आहे. माझे पाडे वेगळे, माझ्या बापाचे पाडे वेगळे. बरोबर आहे. साऱ्या महिन्याची कमाई घेतली. दारू गुटक्यात, दारू गुटक्यात, ज्ञान गेलं गुटक्यात, दारू गुटक्यात, ज्ञान गेलं गुटक्यात, दारू गुटक्यात, ज्ञान गेलं गुटक्यात. काय शाही, जाहिराती लागतात टीव्हीवर,
बोलो जुबा केसरी. जुबा केसरी आणि जुबा पाणीपुरी खाता येत नाही पोरांना, एवढा तुला कपडा उघडत नाही. कसलं जुबा केसरी? हा आमचा तबलावाला सांगतोय, आमचा तबलावाला सांगतोय 4 चौघात जेवायला येत नाही, हा करता येत नाही म्हणून. इंजेक्शन, पुड्या, पावडर, अजून ते काय काय असते ते व्हाईटनर आणि छोटी छोटी बारकी बारकी पोरं व्यसनांच्या नादाला लागल्यात. लक्षात घ्या, गंभीर परिस्थिती काय आपण दारू प्राण गेला वरच्या गल्लीचे नामू नामू किती किती शिकल्याती, आमची सगळी झुंड बाकीच्याच नादाला आणि त्यांचे इथं अभ्यास करायचा नादाला. वरच्या गल्लीचे नामू नामू किती किती शिकल्याती, इंग्लिश बोलतात सारखं लिहतात साईबाबांनी नाट्यात. वरच्या गल्लीचे नामू नामू अमेरिकेला जात्याती, मोठं मोठं शिक्षण घेऊन परत भारतामध्ये येत्याती. आणि आपलं ते आपले मस्तपैकी सगळे उत्सव साजरे करायला आपणच यायचे काय, त्यांच्या अभ्यास करायला आणि आमच्या रस्त्यावर आपलं
आमच्या बाबासाहेबांसाठी. जय 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 भीम. हे तुझा भोगाला लागली शाय, तुझा भोगाला लागली आवडलं गाणं? जरा जोरदार टाळ्या या सगळ्या कलावंतांसाठी. बांधवांनो, मुरली चिंचाने त्यांनी या ठिकाणी 500 रुपये जन्मदान दिले. अण्णाभाऊ साठे गीत घ्या संसद ही हे गाणं नाहीच आहे बरं का, ज्यांनी चिठ्ठी दिली ती असं कुठलंही गाणं नाहीये. तर त्यांनी जन्मदान 200 रुपये दिले, आभारी आहे. राजे संभाजी गुरु साईनगर त्यांच्यातर्फे 200 रुपये दिले, आभारी आहोत. हे बघा, या गाण्यातनं आम्ही काय सांगण्याचा प्रयत्न केला, भारताचं संविधान घेऊन चाला, व्यसनाधीनता सोडा, शिक्षण घ्या. आणि तुम्हाला सांगायचं बघा, आमच्यावर 15 वर्षापूर्वी एक केस झालेली आणि त्याचे परिणाम आम्हाला आता पण भोगावे लागतात. त्यामुळं जोश मध्ये येऊन होश घालवून घेणारं कुठलंही काम करू नका, कुठल्याही हिंसक गोष्टीच्या पाठीमागे जाऊ नका. आपल्या आजूबाजूला लोक लपून छपून घुसून आपल्या पोरांना बरं का, आपल्या पोरांना हिंसक गोष्टीकडे घेऊन जाणारी लोक आजूबाजूला आहेत. पोलीस प्रशासनाला दोष देण्यात काही अर्थ नाही, लक्षात घ्या. अनेक लोक अशा पद्धतीनं घुसतात, आपल्या पोरांची डोकी भडकवतात, अॅट्रॉसिटीच्या गोष्टी सांगायच्या, जशा तसं उत्तर दे म्हणायचं आणि सरायच्या बाजूला आपल्या लोकांचं करिअर बरबाद. आमचा जलसा सगळ्यांना सांगतोय, अजिबात कुठल्याही हिंसेला सपोर्ट करायचा नाही. शिक्षण घ्यायचं, मानानं सन्मानानं जगायचं, अधिकारी व्हायचं, साहेब व्हायचं, IPS अधिकारी व्हायचं, कलेक्टर जज व्हायचं आणि समाजाचं कल्याण करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करायचं. हा खऱ्या अर्थानं ह्या 99 वर्षाचा संदेश आहे बांधवांनो. आपल्याला फिरवण्यासाठी अनेक लोक येतील, आजूबाजूला असतील तर ओळखा, खड्यासारखं त्यांना बाजूला करा, नम्र विनंती आहे. आता विषयाकडे येते. मराठीचं लय राजकारण महाराष्ट्रात चालू आहे. आम्ही शाहीर लोक आहोत, आम्ही लोक कलावंत आहोत आणि आमच्या वेळी मराठीची सेवा कुणीही केलेली नाही. इथं बायजाबाई बसलेले आहेत, अनेक लोक कलावंत या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा, लोक कलावंत जेवढी मराठीची सेवा करतात तेवढं कुणीच सेवा करत नाही. आणि आमच्या कलाकारांचं एक म्हणणं आहे, अण्णाभाऊ साठेंनी मुंबईमध्ये अमरशेठ गवाणकर, आत्माराम पाटील या सगळ्या शाहिरांना घेऊन जी काही शाहिरी केली, आज मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली, ती केवळ माझ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेमुळे राहिलेली आहे. याचं भान या मराठीचं राजकारण करणाऱ्यांनी ठेवावं. लय मोठ्या सभा चालल्यात, भाषणं चालल्यात, पण अण्णाभाऊचं नाव घ्यायची सुद्धा त्यांची दानच नाही. समजून घ्या, राजकारण मराठीचं राजकारण करताय आणि अण्णाभाऊ साठेंना वजा करताय तर तुम्ही ढोंगी आहात हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. मराठीचं राजकारण करताना साहित्य रत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं पाहिजे. ही भूमिका तुम्ही आम्ही मांडायला पाहिजे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या मुंबईमध्ये जे काही मुंबई विद्यापीठ आहे, ही मुंबई महाराष्ट्रात राहिली. शाहिरांची आठवण ठेवा. मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव देऊन अण्णाभाऊंचा सन्मान करा, तर तुमचं मराठीचं प्रेम खरं आहे असं आम्ही मानू, नाही तर तुमचं ठोक आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर सन्मानानं भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करा. अण्णाभाऊ हे भारतरत्नच आहेत, पण तुम्ही अजून त्याची दखल घेतलेली नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर जोरदार टाळ्यांनी या भूमिकेला तुम्ही अनुमती द्या. आणि जी अण्णाभाऊंनी छटकट केली, तर बघा 105 लोकांनी छातीवर गोळ्या घातल्या मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून. आणि एक मराठीचा सेवक म्हणून, एक कलावंत म्हणून मी सांगतोय, माझी मैना अण्णाभाऊंनी लिहिली, अमर शेखांनी गायली आणि म्हणून कामगार आणि शेतकरी मुंबईमध्ये लढले, गोळ्या हसत झेलल्या आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही
माझी महिना विसरू नका. अण्णाभाऊंची माझी महिना घेऊन अण्णाभाऊंच्या लेखणीला, अण्णाभाऊंच्या साहित्याला, अण्णाभाऊंच्या शाहिरीला सलाम करण्यासाठी माझी महिना गावावर राहिली हे गीत या ठिकाणी आम्ही घेत आहोत. माझी महिना गावावर राहिली. मोठ्या मनाची आणि सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध घेताती, घडीव पुतळी सोन्याची नव्या नोटीची आणि काडी दावण्याची, रेखीव भोया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची आणि तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची खान माझा जीव तिच्या गुणांची छकड मी गायली, तिच्या गुणांची छकड मी गायली, माझ्या जीवाची हे माझी महिना गावावर राहिली, माझी जीवाची होती गायली, माझी महिना गावावर राहिली, माझी जीवाची होती गायली. शिवाजीराव दादा सिंधाने 100 रुपये 1100 रुपये, सुधाकर भाऊ शिवसागर 1100 रुपयाचं धर्मदान दिलेलं. अहो या गरिबीनं ताटातूट केली या भडोखांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवीत निघाली महिना माझी चांदणी शुक्राची. गावदरीला येतात कळी कोमे तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरत केली वचनांची, पत्रांची आणि दागिन्यानं मडवून काढायची. बोली गेली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापुरी गजरती गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखर पायात मासोळ्या, हे कानात गोखर पायात मासोळ्या, दंडात नाकात नथ सरजाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरची आणि छातीवर दगड ठेवून वाढली होती मी मुंबईची. मैना खचली मनात डोळ्यात
एकाची मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची यंत्राची तंत्राची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जरच्या माडीवर माडी हिरव्या माडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची पैदाची भरती चोरांची हरामखोर पैशासाठी पाठ धरली होती मी कामाची पाण्यानं भरलं की समाज आणि वाढ मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान अशा अवस्थेमध्ये जेव्हा अण्णाभाऊंकडे छत्री घेण्याची पण परिस्थिती नव्हती वाढ मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार निपाणीसह एक भाषिक राज्याची चकाकली संगीन अन्यायाची कामगारांची शेतकऱ्यांची आणि मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश मराठी देश मराठी देश आला मैदानी देश आला मैदानी देश आला मैदानी देश मॉनिटर वाढवा चला हॉल वाढवा उठला मराठी देश मराठी देश मराठी देश आला मैदानी देश आला मैदानी देश आला मैदानी झुंबीची जबरीची तस्करीची आणि कोंबडीला कत्तल झाली इंद्रजिताची चौकड्याचं राज्य गावनाचं डंकात जळाली त्याची तीच झाली आहे अखंडित महाराष्ट्राची मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची लालबागच्या प्रलयाची परळच्या प्रलयाची आणि फाउंटनच्या लढाईची फाउंटनला भिंतीला लावून बघायची तरी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची आणि गावाकडं मैना माझी भेट नाही तिची आणि तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांगोर गावावर मालकी दुजाची भोड खंडणीची कमाल खंडणीची चीड बेकीची गरज एकीची आता बळू नका
आता शेवटचं गाणं आपण घेणार आहोत. 10 वाजताचं आपल्याला बंधन आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे. म्हणून समारोपाचं गाणं घेण्यापूर्वी कलाकारांची थोडक्यात ओळख. जे ढोल वाजवत आहेत, तबला वाजवत आहेत, यश कांबळे. जोरदार टाळ्या सगळ्यांनी यशसाठी. बरेच वाद्य वाजवत आहेत. त्याचबरोबर ढोलकी वाजवत आहेत अनिकेत मोहिते. नव्यांची जी गाणी येत आहेत त्या गाण्यांचं संगीत संयोजन करण्याचं काम अनिकेत मोहिते करतात. इकडे ज्यांच्या आवाजाला तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या हे राधानगरीचे शाहीर आहेत श्रीकृष्ण कांबळे. जोरदार टाळ्या. आणि ज्यांचा कीबोर्ड वाजवत आहेत, मध्ये मध्ये गातायत पण अमोल पांढरे. तर ही सगळी नव्यांची टीम आहे. बांधवांनो, आम्ही हे सगळ्या महामानवांचा धागा जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांना बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानलं. फुले आणि बाबासाहेब फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांना आणि ज्योतिराव फुल्यांना संरक्षण देण्याचं काम लहुजी वस्ताद साळवेंनी केलं. लहुजी वस्ताद साळवे फुल्यांचे आद्य क्रांतिगुरु ठरले. लहुजी आणि फुले. महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि 1000 ओळींचा पवाडा दिला. या देशातली आणि जगातली पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी साजरी केली. महात्मा फुले आणि शिवाजी महाराज. बघा कसं नातं आहे. आणि जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव असं अण्णाभाऊ साठे म्हटले. अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब. तर हा आमचा गोतावळा आहे. ही आमची खऱ्या अर्थाने बंधुता आहे. आणि ह्या वेगवेगळ्या जातीमधले महामानव एकत्र येऊन भारतीय संविधानामध्ये त्यांचे विचार प्रकट झाले. म्हणून या सगळ्यांचा विचार आमच्या भारतीय संविधानात आहे. म्हणून हे संविधान आम्हाला वंदनीय आहे आणि या संविधानावर घेऊन आम्ही जगलं पाहिजे. तर यासाठी हे शेवटचं गीत लहुजी वस्ताद साळवेंनी ज्या पद्धतीने लढा दिला, त्यांना जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी, लढेन तर देशासाठी हा लहुजींचा नारा आपल्याला माहिती आहे. पण त्याचबरोबर फुल्यांच्या शिक्षणाच्या चळवळीत लहुजींचं योगदान एवढं मोठं आहे. म्हणून 9 मार्चचा लहुजींना आद्य क्रांतिगुरु शिक्षण महर्षी लहुजी वस्ताद साळवे अशी भूमिका आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. बांधवांनो, या भूमिकेसाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्या झाल्या पाहिजे. लहुजींचं शिक्षण महर्षी हे प्रतीक आपल्यात आल्याशिवाय आपली पोरं शाळेत जाणार नाहीत असं आम्हाला कलावंतांना वाटतं. म्हणून लहुजींना आम्ही शिक्षण महर्षी सुद्धा म्हणतोय. तर हे गाणं ह्या शिक्षण महर्षीसाठी आम्ही समर्पित करतो. या ठिकाणी भागवत पितळे झेरॉक्स यांच्याकडून 501 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमाला शीतलताई आपल्या विनंतीला मान देऊन आल्यात. त्याबद्दल एक आपली मुलगी म्हणून, आपले लेक म्हणून त्या पाथरीवासियांची आपण त्यांची साडी जोडी देऊन त्यांची आपण या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करणार. त्यासाठी गोदावरीबाई कांबळे, त्यानंतर कविता पाथरीकर, लतावताई कांबळे आणि बायजाबाई घोडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन यांना आपण जायचं या ठिकाणी आपला सन्मान करायचा. आणि यानंतर लगेच एक शेवटचं भागवत पितळे झेरॉक्स यांच्याकडून 500 रुपयाची भेट. धन्यवाद. चालू करा स्पीकर. कोरस पाठीमागचे. हॅलो. पाथरीकरांनी
साडी चोळी देऊन लेख म्हणून माझा सन्मान केला. सर्व पाथरी शहरातल्या सर्व माझ्या माता भगिनींचा, माझ्या भावंडांचं, माझ्या आप्तस्वकीयांचं सगळ्यांचं फार फार आभार मी व्यक्त करते. आणि तर काय आहे की वेळ कमी आहे, 10च मिनिटं आहेत. पूर्ण गाणे ऐकायला मिळणार नाही, पण तुमच्या विनंतीचा मान राखून आपण एक ध्रुवपद गाण्यांची सुरुवात का होईना तुम्हाला ऐकवतो नक्कीच. फुले शाहू आंबेडकर चळवळीचे माननीय सुभाषजी चिंचाणे सर मुख्याध्यापक यांच्याकडून 1100 रुपयांची भेट आलेली आहे. धन्यवाद. याच अहिल्याबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही अहिल्याबाई होळकरांवरचं गाणं, सावित्रीबाईंवरचं आधी लिहिलंच होतं, पण अहिल्याबाईंना वंदन करणारं गाणं धनगर समाज इथे आलेला आहे. तर अहिल्याबाईंना वंदन करणारं फक्त ध्रुवपद घेऊ शकेल. माफ करा, वेळ कमी आहे, वेळेत कार्यक्रम संपवायचा आहे. माहेश्वरीत भरला दरबार, हे माहेश्वरीत भरला दरबार, सावित्रीबाई फुलेंना पुण्यामध्ये ज्यांनी त्रास दिला त्यांना धडा शिकवण्याचं काम माझ्या लहुजी वस्ताद साहेबांनी केलं. झेड प्लस सुरक्षा, आता आपण ऐकलं झेड प्लस सुरक्षा आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना झेड प्लस सुरक्षा देणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंना आम्ही वंदन करतो आणि त्यांच्या चरणी एक गीत अर्पण करतो. हे जेव्हा शिकल माझी लेक, करलं सवाल लेक, जाती धर्माची रमेख, म्हणलं तुम्ही फेक, म्हणलं तुम्ही फेक, हे म्हण येईल, म्हण येईल, म्हण येईल, येईल माझ्या जातीला.
निवेदन करायला वेळ नाही आहे, पण लहू सारे म्हणतात की ज्योतिराव फुले तू जर या मातीला जागवण्यासाठी सूर्यासारखा तळपत अशी धुवा होऊन जळत अशी तर हा लहूची माग तुझ्या ढिळ्यातलं तेल होऊन जायला तयार आहे. तर है तुझा वाटीला शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लहूजी वस्ताद, अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब ही सगळी भावकी तुम्हाला नीट समजून सांगितली. ज्ञान